आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी। या बातमीचे प्रायोजक आहेत पूजा टेंट हाऊस, आचारी केटर्स मंडप। लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी लागणारी स्वयंपाकाची भांडी, टेबल, खुर्ची, गादी, बेडशीट, रग भाड्याने मिळण्याचं एकमेव ठिकाण पूजा वॉशिंग लॉन्ड्री। सिलिंग पडदे, मंडपाचे पडदे, बेडशीट, चादर, कपडे योग्य दरात धुलाई करून मिळण्याचं ठिकाण। मंडप सप्लायर्स, पाईप मंडप, सामियाना, लोखंडी टेबल, स्टेज, गेट, सिलिंग पडदे, फुले, सोफा, खुर्ची योग्य दरात उपलब्ध होण्याचं एकमेव ठिकाण पूजा टेंट हाऊस। पाण्याचे थंडगार पाण्याचे जार उपलब्ध। प्रोप्रायटर संजय नामदेव महाले पाटील, दत्त मंगल स्टीलच्या मागे, प्रगती टिंबरच्या मागे, हरिओम रेसिडेन्सी पार्क समोर, मंगलमूर्ती सोसायटी, न्यू हनुमान मंदिराजवळ, सटाणा रोड, मालेगाव, नाशिक। मोबाईल 9372 71 20 45, 98 23 72 56 37, 98 81 41 24 16। पत्ता पुन्हा एकदा लक्षात ठेवा, दत्त मंगल स्टील कपाटाच्या मागे, प्रगती टिंबरच्या मागे, हरिओम रेसिडेन्सी पार्क समोर, मंगलमूर्ती सोसायटी, न्यू हनुमान मंदिराजवळ, सटाणा रोड, सोयगाव, मालेगाव, जिल्हा नाशिक। काल जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथे भाजपाच्या सुरू असलेल्या मेळाव्यातील सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपल्यानंतर उदय वाघ यांच्या समर्थकांनी व्यासपीठावर येऊन जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे स्मिता वाघ यांची उमेदवारी का कापली याबाबत जाब विचारायला सुरुवात केली। हळूहळू जाब विचारणाऱ्या वाघ समर्थकांची गर्दी वाढू लागली। त्यातच उदय वाघ यांनी बाजूलाच बसलेल्या BS पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गिरीश महाजन व गुलाबराव पाटील पुढे सरसावले असतानाच गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली। त्यामुळे या मेळाव्यास अचानक झालेल्या वादामुळे एकच गोंधळ उडाला होता। युवा मराठा न्यूजसाठी प्रतिनिधी जळगाव। पोहाणे गावी आरोग्य सेवेचे 313-912। मालेगाव तालुक्यातल्या पोहाणे या गावी मालेगावपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोहाणे या गावी वन्नेर खाकुर्डी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेले आरोग्य उपकेंद्र आज परिचारिका विना ओस पडले आहे आणि त्या उपकेंद्राला अक्षरशः घाणीचा अड्डा बनविण्यात आले आहे। त्या गावी परिचारिका उपस्थित राहत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। त्याचप्रमाणे मलेरिया डॉक्टर्स हा देखील त्या गावी राहत नसल्याची नागरिकांची कैफियत यावेळी ऐकायला मिळाली। त्याचनुसार त्या गावात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून वन्नेर खाकुर्डीपासून हे गाव सुमारे 15 किलोमीटरच्या आसपास असल्याकारणाने तेथे आरोग्याच्या सुविधा पोचलेल्या नसल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे। माझं नाव भाऊसाहेब संपत दांबरे, राहणार पोहाणे रहिवासी। ते इथं कुठलीही सुविधा या रुग्णालयात नाही। ते कुठल्याही प्रकारे कोणी डॉक्टर इथे येत नाही, नर्स राहत नाही, स्थानिक डॉक्टर राहत नाही। लोकांना त्रास होतो डिलिव्हरीचा। काही आमच्या इथं 1-2 पेशंट असं झालेलं आहे ते स्वाईन फ्लूचं, ते दक्षता नाही। या गावात म्हटली कुठलीही दक्षता घेता येत नाही। डॉक्टर लोक येत नाही, महिना 15 दिवसातून एका दिवशी येतात। आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्यासोबत अपडेट।